मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। मिरज तालुक्यातील आरग येथील मनसूरवाडी परिसरात जेवणाच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादाचे परिणाम भीषण हाणामारीत झाले। या घटनेत सुनील बाबासो देसाई राहणार देसाई मळा आरग या तरुणावर अज्ञात हत्याराने 3 ते 4 ठिकाणी वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 23 रोजी रात्री आरग येथील मनसूरवाडी भागात सचिन पवार यांच्या घरी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी सुनील देसाई यांच्यासह गावातीलच अविनाश दत्तात्रय पवार आणि रवींद्र मोहिते यांच्यासह अनेक जण देखील उपस्थित होते। जेवण सुरू असताना सुनील देसाई, अविनाश पवार आणि रवींद्र मोहिते यांच्यात काही कारणास्तव बाचाबाची झाली। सुरुवातीला शाब्दिक असलेला हा वाद घराबाहेर येईपर्यंत अधिकच विकोपाला गेला। रागाच्या भरात संशयितांनी सुनील देसाई यांच्यावर धारदार शस्त्राने 3 ते 4 वेळा सपासप वार केले। हल्ल्यानंतर सुनील देसाई यांच्यावर अज्ञात हत्याराने वार झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी जखमी सुनील देसाई यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील संबंधित संशयितांना ताब्यात घेतले आहे।